आयोजित आजचा हा कार्यक्रम राजश्री शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्तानं कृतज्ञता पर्व आपण करतोय आणि या निमित्तानं आदरणीय साळुंखे सर, कुंभार सर, अंकुशराव आणि जोशी मॅडम सर्वच इथले सहकारी आणि विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग. साळुंखे साहेब म्हणले तसं शाहू महाराजांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही घेतला आणि या निमित्तानं आज आम्ही ठरवलं की या कोल्हापूर जिल्ह्यात, महाराष्ट्रात, देशभरात लोकांनी आज एक 15-20 मिनिटं शाहू महाराजांच्यावर बोलावं आणि शाहू महाराजांच्या विचाराचा जागर लोकांच्यापर्यंत पोचवावा या पद्धतीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलं. आम्ही 100 ठिकाणी होणार असं नियोजन केलं होतं, परंतु आज सकाळी तो आकडा 300-325 वर पोहोचलेला आहे. कारण की अनेक लोकांनी आम्ही बोलणार आणि आम्ही शाहू महाराजांच्यावर विचार मांडणार या पद्धतीची भूमिका घेतली आणि मग शिवाजी विद्यापीठ असेल, वेगवेगळ्या ठिकाणी अनेक तालुक्यांमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी वाटून दिलेलं आहे. मला कलेक्टर ऑफिसनं सांगितलं की विवेकानंद कॉलेजमध्ये साहेब तुम्ही जाल का? मी म्हणलं जातो, आमचंच कॉलेज आहे, काय अडचण नाही म्हटलं. आणि म्हणून मला आज होतं, कारण की सगळं नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयातून त्या ठिकाणी झालं. कोण कुठं जायचं, आता कुलगुरू आणि कलेक्टर आणि नाबार्डचे यशवंत वरात साहेब हे शिवाजी विद्यापीठात बोलणार आहे आणि म्हणून एकाच ठिकाणी सगळ्यांनी न जाता थोडं प्रत्येकानं वेगवेगळ्या ठिकाणी जावं आणि हा जागर व्हावा या उद्देशातून हा उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आजच्या पिढीला आमच्या भाषणामधून शाहू फुले आंबेडकर ही नावं या ठिकाणी ऐकायला मिळतात, परंतु त्यांचं कर्तृत्व नेमकं किती मोठं आहे याचा अंदाज आजच्या पिढीला त्या ठिकाणी येत नाही. कारण की या सगळ्या गोष्टी दुर्दैवाने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर मिळत नाही आणि त्यामुळं या माध्यमातून किमान तुमच्या पिढीला कळलं पाहिजे की जो काय भूगोल घडलेला आहे त्याचा इतिहास काय, म्हणजे ज्या भूमीला इतिहास असतो तीच भूमीमध्ये भूगोल देखील घडत असतो आणि म्हणून हा इतिहास आपला प्रचंड मोठा आहे. शाहू महाराजांचा इतिहास हा देशाला, जगाला समतेचा संदेश घेऊन जाणार आहे आणि ज्यावेळी तुम्ही मंडळी अनेकांचे विचार ऐकता, भाषणं ऐकता, त्यावेळी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आणि रसा आम्ही पुढे घेऊन जातो असं आम्ही ज्यावेळी म्हणतो, त्यावेळी त्यांनी केलेलं काम याची जाणीव तुमच्या पिढीला असणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. कर्तृत्वान शाहू महाराजांसारखं नेतृत्व आपल्या कोल्हापूरला त्या ठिकाणी मिळालं आणि पहिली 10 वर्ष त्यांची राजकोट असेल, धारवाड असेल या ठिकाणी शिक्षणासाठी गेली आणि वयाच्या 20व्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांचं राज्यारोहण, म्हणजे खऱ्या अर्थानं राज्यारोहण किंवा या पद्धतीची जबाबदारी त्यांच्यावर त्या ठिकाणी पडली आणि राजा म्हणून त्यांनी एप्रिलमध्ये वयाच्या 20व्या वर्षी खऱ्या अर्थानं काम करायला सुरुवात त्या ठिकाणी केली. 20 वर्षाच्या वयामध्ये हे संस्थान सांभाळायचं काम केलं आणि जे काही निर्णय, आता कुंभार सरांनी काही निर्णय सांगितले, अनेकांनी काही निर्णय सांगितले, हे सगळे निर्णय 28 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी घेतले. म्हणजे 20 वर्ष कारकीर्द सुरू झाली आणि 28 वर्ष म्हणजे 48 वर्ष त्यांची त्या ठिकाणी आयुष्यमान राहिलं आणि हे जे काही कार्य आहे, आज जे काही आम्ही बोलतोय ते सगळं कार्य त्यांनी फक्त 28 वर्षामध्ये त्या ठिकाणी केलं आणि म्हणून हा इतिहास आपल्यासमोर असला पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये शाहू महाराजांचं कार्य हे वाखाणण्याजोगं या ठिकाणी आहे. 25 एप्रिल 1917 साली त्यांनी शिक्षण, मोफत शिक्षण आणि सक्तीचं शिक्षण कायदा त्या ठिकाणी केला आणि जे पालक आपल्या पाल्याला घालणार नाही त्यांना 1 रुपये दंड दिला पाहिजे. आता राईट टू एज्युकेशन आत्ता आला, 10 वर्षापूर्वी केंद्र शासनाने कायदा राईट टू एज्युकेशनचा केला, परंतु 1917 साली शाहू महाराजांनी मात्र राईट टू एज्युकेशनचा कायदा त्या ठिकाणी केला आणि मुलगा आणि मुलगी हा भेदभाव न करता सगळ्यांनी शाळेमध्ये आलं पाहिजे, माझ्या संस्थानामध्ये, माझ्या राज्यामध्ये आलं पाहिजे, नाहीतर 1 रुपया दंड मी करेन या पद्धतीची भूमिका त्यांनी या ठिकाणी स्वीकारली. ही शिक्षणाची जी काय गंगा आहे ही लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे
ही भूमिका त्यांनी मांडली आणि पुढच्या काळामध्ये हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की या शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलामुलींची राहण्याची व्यवस्था कोल्हापूरमध्ये नाही आहे आणि म्हणून जगात कुठं नसेल अशा पद्धतीचे 20 हॉस्टेल्स, मग मुस्लिम बोर्डिंग असेल, जैन बोर्डिंग असेल, छत्रपती मराठा बोर्डिंग असेल, या सगळ्या पद्धतीचे प्रिन्स शिवाजी बोर्डिंग असेल, या सगळ्या पद्धतीचे बोर्डिंग त्या ठिकाणी केले. आणि म्हणून आज जी काही मंडळी समाज व्यवस्थेमध्ये दिसतात, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, बापूजी साळुंखे असतील किंवा अनेक मंडळींची नावं घेता येतील, ही सगळी त्या काळामध्ये या सगळ्या व्यवस्थेतून पुढे आलेली मंडळी होती आणि त्या व्यवस्था निर्माण करायचं काम शाहू महाराजांनी त्या काळामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी केलं. म्हणजे शिक्षणामध्ये आपल्या राज्यातल्या सगळ्या मुलामुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे. आल्यानंतर शिकायला हॉस्टेलची व्यवस्था त्यांना या ठिकाणी झाली पाहिजे. या पद्धतीची भूमिका त्यांनी प्रामुख्याने त्या ठिकाणी स्वीकारली. आज आपण खासबाग मैदान कुस्तीची पंढरी म्हणून कोल्हापूरला ओळखतो. खासबाग मैदान आपण बघतो. शाहू महाराज परदेशात गेले होते आणि त्या ठिकाणी रोम मध्ये त्यांनी अशा पद्धतीचं एक स्टेडियम बघितलं आणि मग त्यांच्या डोक्यात कल्पना आली की आपण कुस्तीसाठी कोल्हापूरमध्ये असं करता येईल का. आणि मग त्या काळामध्ये त्यांनी शाहू खासबाग मैदान बांधायचं काम त्या ठिकाणी केलं. त्याच्या शेजारी पॅलेस थिएटर या नावानं पॅलेस थिएटर सुरू केलं. म्हणजे अनेक नाटक किंवा अनेक वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एक व्यासपीठ असलं पाहिजे आणि म्हणून तिथं त्या ठिकाणी पॅलेस थिएटर केलं. पुढं केशवराव भोसले नाट्यगृह म्हणून त्याचा परिचय या ठिकाणी झाला आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून म्हणजे अनेक मोठे दिग्गज गायक असतील, वेगवेगळे कलाकार असतील, त्या काळामध्ये शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूरला आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं. मग पहिला कॅमेरा करणारे आनंदराव पेंटर असतील, बाबूराव पेंटर असतील, यांना प्रोत्साहित त्यांनी सिनेमाचा पहिला कॅमेरा त्यांनी केला, त्यांना प्रोत्साहित केलं. किंबहुना त्यांच्यासाठी मंगळवार पेठेमध्ये जागा देण्याची भूमिका शाहू महाराजांनी त्या ठिकाणी स्वीकारली. म्हणजे शिक्षण, क्रीडा, संस्कृत किंवा सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा स्वतःचा छटा त्यांनी प्रामुख्यानं त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. आणि मग केशवराव भोसले असतील, व्ही शांताराम असतील, या सगळ्यांना एक आधार देण्याचं काम त्या काळामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी. हे सगळं करत असताना समाज व्यवस्थेमध्ये माणगावला एक परिषद झाली आणि त्या माणगावची परिषद ही एक ऐतिहासिक परिषद आहे. त्या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी जाहीर केलं की भविष्यकाळातला दीनदलितांचा नेता कोण असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. या पद्धतीची घोषणा शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केली आणि अनेकांचे ऋणांमत आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. शाहू मिलमध्ये आपण गेलात तर अनेक जुनी पत्र आपल्याला दिसतील. प्रबोधनकार ठाकरेंचं पत्र आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. अनेकांचा पत्रव्यवहार शाहू महाराजांशी झालेला दिसेल आणि प्रत्येकाला या चांगल्या गोष्टी करण्यासाठी आधार देण्याचा, मदत करण्याचा प्रयत्न त्यांनी प्रामुख्याने त्या ठिकाणी केला. राजाराम टेक्निकल संस्था त्यांनी त्या ठिकाणी काढली. वेगवेगळ्या गोष्टी या आपल्या संस्थानामध्ये कशा करता येईल यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केला. व्यापार हा कोल्हापूरचा युएसपी असला पाहिजे. गुळ होता, कोल्हापुरी चप्पल होतं, धान्य होतं किंवा वेगवेगळ्या माध्यमातून व्यापार होता. पूर्वी हळदीचा व्यापार सांगलीला व्हायचा आणि म्हणून हा व्यापार आपल्या कोल्हापूरमध्ये आला पाहिजे म्हणून जयसिंगपूरची स्थापना आपण केली. म्हणजे आज जयसिंगपूरमध्ये तुम्ही कोण तुमच्यातले कोण राहत असतील किंवा जात असतील तर तुम्ही जयसिंगपूरच्या गावाचं प्लॅनिंग केलं. तुम्ही बघा 100 फुटी रस्ते आहेत सगळे जयसिंगपूरमध्ये. आपल्या कोल्हापूरमध्ये एकच शहर आहे की ज्या ठिकाणी प्रचंड प्लॅनिंगनं ते शहर बसलेलं आहे. म्हणजे व्यापारासाठी व्यापाऱ्यांना बोलवलं आणि जयसिंगपूर त्या ठिकाणी बसवायचं काम केलं. शाहूपुरी शाहूपुरी जी आहे त्या शाहूपुरीमध्ये देखील व्यापाऱ्यांना बोलवलं आणि तुम्ही इथं राहा आणि व्यापार या कोल्हापूरचा वाढवा. या पद्धतीची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली. 1894 ते 1921 या कोल्हापूरमधून मी त्यावेळची आकडेवारी सांगतोय 6 लाखाची निर्यात ही 30 लाखावर गेली. त्या काळात मी सांगतोय 6 लाखाची निर्यात होती व्यापाराची, ती आपली 30 लाखावर त्या ठिकाणी घेऊन जाण्याचं काम केलं. म्हणजे प्रचंड इकॉनॉमिक ग्रोथ ही कशा पद्धतीने शाहू महाराजांनी केली, किती विचारपूर्वक ही इकॉनॉमिक ग्रोथ त्यांनी त्या ठिकाणी केली
आणि यासाठी अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यावेळी म्हणजे व्यापारासाठी धान्य असेल, गूळ असेल किंवा ज्या वस्तू आणायच्या आहेत त्यासाठी 185 मैल रस्ते त्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये त्यांनी करण्याचं काम केलं. कोल्हापूर मिरज हा 47 किलोमीटर लांबीचा रेल्वे ट्रॅक हा 3 वर्षामध्ये 23 लाख रुपये खर्च करून त्या काळी शाहू महाराजांनी त्या ठिकाणी करण्याचं काम त्या ठिकाणी. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, तुमच्या लोकांच्या पर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचल्या पाहिजे, ही भूमिका आमची प्रामुख्याने या ठिकाणी. आणि म्हणून या शाहू मिलचा विषय आज शाहू मिलमध्ये आपण अनेक कार्यक्रम घेतोय. माझी कुंभार सर आणि सर्वांना विनंती आहे, साळुंखे साहेबांना, की सर पुढच्या अर्धा दिवस काही विद्यार्थ्यांना तिकडं बसेस मधनं पाठवता आलं तर पाठवावं. कारण की शाहू मिलमध्ये आज काय पद्धतीनं काम केलं शाहू महाराजांनी हे आपल्याला लक्षात आहे. मला वाटतं स्टार्टअपचा जमाना आत्ता आहे. स्टार्टअप बद्दल, इन्क्युबेशन सेंटर्स बद्दल आता सगळे आपण बोलतो, परंतु त्यावेळी पहिला स्टार्टअप मला वाटतं शाहू महाराजांनी शाहू मिलच्या माध्यमातून सुरू केलं. सहकाराच्या माध्यमातून एक शाहू मिल त्या ठिकाणी सुरू केली आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या विकासाचा भोंगा हा त्या काळात शाहू महाराजांनी वाजवला. म्हणजे अनेक लोक सांगतात की त्यावेळी शाहू मिलचा भोंगा वाजला की कोल्हापूरपर्यंत ऐकू यायचं. मला वाटतं कुंभार सरांना वगैरे आमच्या लहानपणी मला आठवत नाही, परंतु अनेक लोक सांगतात, बरेच जण कोल्हापुरातले जुने लोक, की शाहू मिलचा भोंगा संध्याकाळी 6 वाजता, 11 वाजता आणि सकाळी 6 ते 6:30 वाजता वाजायचा आणि तो अगदी साने गुरुजी वसाहतपर्यंत ऐकू जायचा. कारण की त्यावेळी बिल्डिंग्स नव्हत्या, त्यावेळी बाकीचं काय प्रदूषण फार कमी होतं आणि त्यामुळे तो आवाज प्रचंड सगळीकडे जायचा. आणि भोंगा वाजला की त्यावेळी काय घड्याळाची संकल्पना, सगळ्यांच्याकडे घड्याळ होतं असं नव्हतं आणि त्या भोंग्यावर सगळेजण आपलं आयुष्य दिनक्रम करायचे की 6 वाजता भोंगा वाजला म्हणजे झालं 6 वाजलेले आहे आणि आपला दिनक्रमण करायची भूमिका त्या ठिकाणी करत होते. पुढे जवळजवळ 8 वर्षात 1921 पर्यंत 37 सहकारी संस्था शाहू महाराजांनी उभ्या केल्या. 37 सहकारी संस्था त्या काळातलं मी सांगतो, 37 सहकारी संस्था उभा केल्या. पहिली ऑइल मिल शाहू महाराजांनी त्या ठिकाणी सुरू केली, पहिली सॉ मिल त्या ठिकाणी सुरू केली, पहिली फाउंड्री इंडस्ट्री ही त्या काळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी सुरू केली, पहिली इलेक्ट्रिक कंपनी असेल, पहिली ट्रान्सपोर्ट कंपनी असेल, या सगळ्या गोष्टी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये उभ्या केल्या, ज्याची चर्चा आज आपण करतोय. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन आपण म्हणतोय, इंडस्ट्री 4.0 ची चर्चा आपण करतोय. ती कल्पना आणि ती संकल्पना त्या काळात शाहू महाराजांनी इंडस्ट्रियल रेव्होल्युशन या सगळ्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं त्या काळामध्ये त्या ठिकाणी केला होता, हे आपल्याला विसरून या ठिकाणी चालणार. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या कर्तृत्वान राजानं आपल्याला सगळं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, या सगळ्या गोष्टी बरोबर आज कोल्हापूर हा शेतीच्या बाबतीत अग्रेसर जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो, ऐकायला मिळतो, अनुभवायला मिळतो. त्याचं कारण काय? राधानगरी धरण हे त्याचं कारण. त्या काळामध्ये राधानगरी धरणाची संकल्पना मांडणार. आज आपण ट्रेकिंगला गेलो तर डोंगरातनं चालताना फॅफ्या होत्या, म्हणजे ट्रेकिंग करताना आपण कुठनं जातो, काय करतो आणि गाडी डायरेक्ट पोहोचते डोंगराच्या खाली. आपल्याला ट्रेकिंगला जाताना आपण डायरेक्ट डोंगराच्या खाली किंवा तिथं आपण पोहोचतो आणि मग ट्रेकिंगला जातो, तरी आपल्याला त्रास होतो. आता त्या काळामध्ये रस्ते कसे असतील, काय असेल, जागेचं लोकेशन निश्चित करणं, त्या व्हॅलीमध्ये तेवढं पाणी साठेल या पद्धतीचं नियोजन करणं, त्याचा सर्वे करणं. म्हणजे आज काय सगळे कॉन्टूर सर्वे करायला इक्विपमेंट्स आलेले आहेत, ड्रोन्स आलेले आहेत. आपण आता तासाभरात 2 तासामध्ये एखादा सर्वे करायचं असलं तर करू शकतो, परंतु त्या काळामध्ये ती जागा निश्चित करणं आणि त्या जागेला धरण बांधा, डॅम बांधा, तर त्याचं पाणी कोल्हापूरमध्ये येईल, कोल्हापुरातल्या लोकांची समृद्धी होईल, हा विचार त्या काळी मांडणं हे किती अवघड काम असेल याचा विचार आपण या ठिकाणी केला. आणि म्हणून या राधानगरी धरणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या विषयी चांगल्या पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या काळामध्ये देखील चहा, कॉफीची झाडं लावण्याची संकल्पना त्यांनी शाहू महाराजांनी मांडली. त्यावेळी सुद्धा चहाचे मळे करा, कॉफीचे मळे करा, ठीक आहे, प्रोजेक्ट यशस्वी होईल, अयशस्वी होईल, हा भाग वेगळा, परंतु ते मळे करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी त्या काळामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी केला.
आणि म्हणून असे सगळे विषय, कला, क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक, उद्योग या सर्व क्षेत्रामध्ये शाहू महाराजांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. कर्तृत्वानं या कोल्हापूर जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रामुख्याने त्यांनी प्रयत्न केला. आणि म्हणून आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी की त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली जबाबदारी असणार आहे. पांजरपोळला काही व्यापाऱ्यांच्या सहकार्यानं मुक्या प्राण्यांसाठी पांजरपोळ सुरू केला. म्हणजे मी जर यादी वाचत बसलो तर संध्याकाळ होईल. एवढं काम शाहू महाराजांनी आपल्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि म्हणून ज्या कर्तृत्वान राजांना 28 वर्ष फक्त त्यांना मिळाली कारकिर्दीची, 28 वर्षामध्ये पुढच्या 280 वर्षाचं काम करून ठेवलं. त्यांना अभिवादन करणं आणि त्यांचे आभार मानणं हे तुमचं आमचं कर्तव्य या ठिकाणी असतं. आज बऱ्याचदा आम्ही वर्तमान काळात या ठिकाणी असतो, मागचा पूर्व इतिहास आपण बघत नाही, भविष्यकाळातलं भवितव्य काय असणार आहे याचा विचार आपण या ठिकाणी करत नाही. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये तुम्हा सगळ्या मंडळींना, माझ्या सर्व लहान बहिणींना, भावांना हा इतिहास कळला पाहिजे. आपण नेमका आयुष्यामध्ये कुठल्या वाटेवरून चाललेलो आहोत हे आपल्याला या ठिकाणी कळलं पाहिजे. आणि आपला पूर्व इतिहास काय. आता परिस्थिती अशी आहे की इतिहासच बदलायचं काम चालू आहे सध्या. खरा इतिहास कुठला आणि खोटा इतिहास कुठला, तर मला भीती वाटते की नवं शैक्षणिक धोरण आता येणार आहे केंद्र शासनाचं. त्या धोरणामध्ये नेमका इतिहास काय असेल हा याची शंका मला निश्चितपणे. आणि म्हणून मला वाटतं हा खरा इतिहास हा जोपर्यंत आम्ही मुलामुलींना या ठिकाणी सांगत नाही तोपर्यंत चांगल्या वळणावर योग्य दिशेला आज आमची भविष्यकाळातली पिढी या ठिकाणी जाणार नाही. आणि मी मगाशी म्हणलं की ज्या भूमीला इतिहास असतो तोच भूगोल घडवत असतो, ज्या भूमीला इतिहास नसतो तो भूगोल घडवू शकत नाही. हे आपण अनेकदा त्या ठिकाणी पाहिले. आणि म्हणून हा एक मोठा वारसा शाहू महाराजांचा सुदैवानं कोल्हापूर म्हणून आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, हा वारसा ज्यावेळी आपण सांगतो, शाहू महाराज की जय म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, त्यावेळी मला त्यांच्या विचाराचा वसा आपण पुढे घेऊन जातो आहोत का याचंही चिंतन आपण या ठिकाणी केलं पाहिजे. बाल विवाह रोखण्याचा कायदा त्या काळात शाहू महाराजांनी केला. आंतरजातीय विवाह करायची परवानगी त्या काळामध्ये शाहू महाराजांनी त्या ठिकाणी दिली. म्हणजे आज ज्या चर्चा आपण करतोय की पुरोगामी म्हणून आज ज्या चर्चा करतोय त्या सगळे निर्णय त्यांच्या कार्यकाळामध्ये सुदैवाने शाहू महाराजांनी त्या ठिकाणी घेतले. आणि म्हणून त्यांचं स्मरण करणं, त्या निर्णयाचं चिंतन करणं आणि पुढच्या काळातलं आपलं भवितव्य आपण व्यवस्थित ठेवणं यासाठीचा विचार आपण या ठिकाणी करणं अभिप्रेत आहे. आणि ते आपण करावं अशी आमची मुद्दामून या निमित्तानं भूमिका असणार आहे. बरेच जणांना आता अनेक गोष्टी आम्ही अनेकांच्या घरामध्ये जातो आणि 10वीला 8वीला मुलगा असेल आणि त्याला 1-2 हे प्रश्न विचारले तर त्या विचाराला काही माहिती नसतं अशी परिस्थिती असते. म्हणजे आज आम्ही एवढे इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आहोत की जगाच्या पाठीवरचं काय चाललंय माहित आहे, परंतु कोल्हापुरातलं काय चाललंय आम्हाला माहित नाही अशी आमची परिस्थिती आहे. आणि म्हणून माझी सर्व विद्यार्थ्यांना देखील विनंती आहे, जाती धर्माबद्दल प्रत्येकाला आपापल्या जाती धर्माबद्दल अभिमान असलाच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु आज परीक्षेला जाताना आज एखाद्या मैत्रिणीचं पेन विसरलं असेल तर आपण तिची जात बघून तिला पेन देत नाही. ते होऊ नये, व्हायचं नसेल तर शाहूंचा समतेचा संदेशच आपल्याला या ठिकाणी पुढे घेऊन जावा लागेल. आज एखादा मित्र फुटबॉल खेळताना, क्रिकेट खेळताना पडला तो कुठल्या जातीचा आहे म्हणून त्याला हात द्यायचा का नाही असा विचार आपल्या मनामध्ये येता कामा नये. त्याला उठवायला मदत करताना आपल्याला तो विचार मनामध्ये आणायचा नसेल तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे शाहू महाराजांच्या समतेचा पर्याय आहे. कदाचित तुम्हाला हे थोडं वेगळं वाटेल की हे मी असं का म्हणतोय, परंतु वस्तुस्थिती तशी आहे. आता दुर्दैवानं आज वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या घटना समाज व्यवस्थेमध्ये घडतायत त्या घटनेतून सर्व धर्म समभाव कमी होतोय का आणि आपण एकमेकाकडे शंकेनं बघतोय का अशी परिस्थिती दुर्दैवाने या ठिकाणी निर्माण होते. आणि म्हणून हे थांबवायचं असेल तर शाहू महाराजांचा विचार आणि समतेचा विचार पुढे घेऊन जाण्याची भूमिका येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि तोच इतिहास भविष्यकाळात आपल्याला आपल्या पायावर उभं करण्यासाठी मदत करणार आहे. स्वकर्तृत्वावर पुढे जाण्यासाठी प्रेरणा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आपल्याला
वेगवेगळ्या माध्यमातून आज सोशल मीडियाची ताकद एवढी प्रचंड मोठी झालेली आहे की एवढा निगेटिव्ह गोष्टीचा मारा आपल्या मोबाईलवर असतो, आपली सायकोलॉजी तशीच बनत जाते. आपण इंस्टाग्रामवर फेसबुकवर कुणाला फॉलो करतो आणि त्याचे त्या ठिकाणी काय फीडबॅक येतो याचाही विचार माझ्या विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं. मी काल देखील ईनचा कार्यक्रम होता. काल साळुंके साहेब आम्ही सगळे होतो, पलीकडेच होता तुमच्या हॉलला, आणि तिथेही विद्यार्थी होते. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की बापूजी आपलं अभय कुमार साळुंके साहेब ज्यावेळी कॉलेजला असतील त्यावेळी त्यांच्यासमोर 3 प्रलोभनं म्हणते, म्हणजे माइंड डायव्हर्ट करायला अभ्यास चुकवायसाठी कुठली 3 प्रलोभन होती. एक भेल खायला जाणे कोल्हापूरमध्ये, दुसरं सिनेमाला जाणे आणि तिसरं रंकाळ्याला जाणे. मला वाटतं 4थं प्रलोभन काय नसेल, प्रलोभन म्हणतोय. परंतु आता हे जे शस्त्र आमच्या हातात आहे, सगळ्यांच्या हातात आहे, काही मुली अजून त्या शस्त्रामध्ये खाली गुंतलेल्या आहेत. ते शस्त्र जे आहे मोबाईल, या मोबाईलमुळे आमच्या पिढीसमोर 1,00,000च्या वर प्रलोभन आहे. म्हणजे मन डायव्हर्ट करायला एका क्लिकवर आम्हाला 1,00,000 प्रलोभन उपलब्ध आहे. आणि मग ज्यावेळी साळुंके साहेबांची पिढी म्हणते की तुमची पिढी असं का वागते, त्यावेळी दोष आमच्या पिढीचा नाही आहे. दुर्दैवानं आणि सुदैवानं निर्माण झालेली डिजिटल प्लॅटफॉर्म्स, त्याचा दोष नाही आहे. त्यातनं काय चांगलं आहे हे देखील आपण घेतलं पाहिजे. मी काल त्या ईदच्या कार्यक्रमामध्ये बसलो होतो आणि भाषणं चालू होते आणि समोर बसणाऱ्या 90% लोकांचे अटेन्शन नव्हतं. आणि मग मी गुगल केलं की रिसर्च काय सांगतो, की स्पॅन ऑफ अटेन्शन काय सांगतं, आणि त्या रिसर्च मध्ये मला गुगलवर सापडलं की अटेन्शन स्पॅन हा 2000 साली 12.5 सेकंड होता. किती एखादी गोष्ट आपण बघतो ती 12.5 सेकंड होता आणि आता तो 8 सेकंडवर आला. किती अटेन्शन रिसर्च आहे म्हणजे हे मी काय माझ्या मनाचं बोलत नाही, रिसर्च आहे की पूर्वी 12.5 सेकंड होता एखाद्या व्यक्तीचा एक गोष्ट बघायचा. आता जर तो अटेन्शन स्पॅन आपला कमी, आणि म्हणून आज आता मार्केटिंग रील्स ज्या येतात तुमच्या इन्स्टावर त्या किती सेकंडच्या असतात बघा, त्या 8-10 सेकंडच्या वर नसतात, कारण तुम्ही बघतच नाही 8-10 सेकंडच्या वर. तुम्ही स्वतःचं अनालिसिस करा आणि तुमच्या लक्षात येईल की ज्या रील्स येतात इन्स्टावरती किंवा फेसबुकवरती त्या सगळ्या आता 5 सेकंड 8 सेकंडच्या वर येत नाहीत. ह्याला रिसर्च आहे, मार्केटिंगचा आहे. तो ठीक आहे, तो मार्केटिंगचा भाग आहे. त्या कंपन्या शेवटी मार्केटिंगसाठी हे सगळं करणार, त्यांचा दोष नाही. आम्ही त्या किती अडकायचं आहे याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला पाहिजे. आम्ही या सोशल मीडियाचा आणि इंटरनेटचा वापर आम्ही चांगल्या पद्धतीने कसं करणार आहोत, रिसर्चसाठी करणार आहोत का, माहितीचं ज्ञान मिळवण्यासाठी या ठिकाणी करणार आहोत का, आणि आमचा स्क्रीन टाइम आज किती जातो. ऍव्हरेज स्क्रीन टाइम दिवसाचा 3.25 तास आहे. ऍव्हरेज स्क्रीन टाइम सगळ्यांचा 3.25 तास आहे ऍव्हरेज स्क्रीन टाइम. आता या 3.25 तासात माझा विरोध नाही आहे, त्या गोष्टीला अपडेट असणं गरजेचं आहे. पूर्वी वर्तमानपत्र आल्यावरच आपण अपडेट व्हायचो. आता आपल्याला एका क्लिकवर जगाची माहिती मिळते. इट इज व्हेरी नाईस, चांगलं आहे ते. आपल्याला माहिती ताबडतोब मिळते, परंतु नेमकी कुठली माहिती मी घ्यायची याचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आणि म्हणून काल देखील आता मी म्हटलं की इंटेलेक्च्युअल कोटेंट म्हणजे IQ ची चर्चा आपण करतो. आता प्राध्यापकांच्यावर जबाबदारी आहे इमोशनल कोटेंटची चर्चा विद्यार्थ्यांची करणं आता काळाची गरज आहे या ठिकाणी. कारण की या सगळ्या प्रचंड माऱ्यामुळे सोशल मीडियाच्या इमोशनली आता विद्यार्थी वीक होत आहेत का ही शंका माझ्यासारख्याला या ठिकाणी येते. आणि आज अनेकदा मी बघतो कॉलेजमध्ये मुलं मुली जाताना भीत जातात की मला काय असं होईल का, कोण बोलेल का. आम्ही धाडसानं कॉलेजमध्ये जात होतो, भीती वाटत नव्हती. प्राध्यापकाची आदरयुक्त भीती आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी असायची, परंतु दबावाखाली आम्ही नसायचो. आणि मला थोडी शंका वाटते की इमोशनली पुढची पिढी वीक होते का, त्याच्यावर कुंभार सर गरजेचं आहे की आपण इंट्रोस्पेक्शन करणार आणि या पिढीला सक्षम करणार आणि या पिढीला सर्व धर्म समभावाची भूमिका शिकवायची असेल, मदतीचा हात द्यायचा असेल, ब्लड डोनेशन ज्यावेळी करतो त्यावेळी कुठल्या जातीच्या धर्माला माझं ब्लड वापरलं जाणार आहे याचा विचार आपण करत नाही. ज्याला गरज आहे त्याला ते रक्त या ठिकाणी मिळत असतं. ही भूमिका आपल्याला भविष्यकाळात ठेवावी लागेल आणि ती ठेवायची असेल तर शाहू महाराजांच्या विचाराचाच जागर आपल्याला भविष्यकाळात करावं लागेल. ते नाही केलं तर पुढच्या 50 वर्षानंतर तुमचं आयुष्य आहे, आम्ही सगळी 50शीत आहोत आता, तुमची अजून 50 वर्ष शिल्लक आहे. तुमच्या आयुष्यात तुम्ही सगळे आता 18, 20, 22 वर्षाच्या,
तुमच्या आयुष्यातली अजून 50 वर्ष शिल्लक आहे. जे काय ट्रॅक आज आम्ही सांगतोय, जी काही दिशा आम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय, ती नेमकी दिशा योग्य आहे का अयोग्य आहे हे समजण्यातले सुज्ञ तुम्ही आहात. आणि निश्चित मला खात्री आहे की शाहू महाराजांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी भविष्यकाळातली पिढी कुठेही कमी पडणार नाही अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. उद्या 6 मेला 100वा स्मृती दिन आपण या ठिकाणी करतोय. 100 वर्ष शाहू महाराजांना जाऊन उद्या होत आहे. आणि आम्ही सगळ्या शिवाजी विद्यापीठाने सगळ्या कॉलेजेसना पत्र पाठवलेले आहेत की उद्या 10 वाजता 100 सेकंद आपण आलो ना, पत्र सांगताय ना, 10 वाजता 100 सेकंद आपण श्रद्धांजली अर्पण करायचं. म्हणजे जिथं असाल तिथं, आपण क्लासमध्ये असाल, ग्राउंडवर असाल, जिथं असाल तिथं उद्या 10 वाजता 100 सेकंद उभा राहायचं. आणि मी जे काय सांगितलं थोडक्यात सांगितलं, तुमचं अटेन्शन स्पॅनचा मला काल एक रिसर्च मिळाल्यामुळे मी फार मोठं भाषण करणार नाही. मी ठरवलं होते कट 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 संपवायचं, नाही तर थोड्या वेळाने तुम्ही सगळेजण हळूहळू टाळ्या वाजवायला लागला असता. आम्ही तेच केले कॉलेजमध्ये असताना. त्यामुळे मी फार तुमचा वेळ घेणार नाही. परंतु उद्या 10 वाजता मात्र प्रत्येकाला 100 सेकंद आपण उभा राहायचं. मी जे काय सांगितलं ती थोडक्यात सांगितलेलं आहे. अजून तुम्ही अभ्यास केला पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे, त्यांनी केलेलं कार्य वाचले, त्यांच्यासाठी म्हणून आपण आदरांजली व्यक्त करायची. ती 100 सेकंड उभारून जिथं असाल तिथं उभारून आपण आदरांजली व्यक्त करा. आणि 22 तारखेपर्यंत अनेक कार्यक्रम येतात, व्हॉट्सअपवर येतात. DIO ची ट्विटर हँडल आहे, DIOचं आमचं फेसबुकचं पेज आहे, त्याच्यावर तुम्ही ते पेजवर बघा. आणि पुढचे 10 दिवस शाहू मिलमध्ये जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाला आपण हजर राहू. स्टार्टअप फेस्टिवल आपण घेतला, 100 मुला मुलींनी त्या ठिकाणी भाग घेतला स्टार्टअप फेस्टिवलवर. मी काल जाहीर केलं की पहिले 5 स्टार्टअप जे कोल्हापुरातले येतील त्यांना शासकीय 10-10 लाखाची कामं मी या ठिकाणी देणार. कशासाठी? तर त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी, त्यांना पुढे जाण्यासाठी. आणि मला वाटतं माझे सर्व प्राध्यापकांना विनंती, सर जर पाठवत आलं, बसेस आपल्याकडे आहेत, 1-2-8 दिवस या सगळ्या गोष्टीमध्ये मुलं मुली जाऊन आली तर नेमकं कळलं की भविष्यकाळातलं भवितव्य कशावर अवलंबून आहे. आणि या सगळ्या आज जे काही वाद चाललेले आहेत यात पडायचं का रोजगार मिळवायचा, या दृष्टीने आपले विचार सक्षम ठेवायचे असतील तर शाहू महाराजांचा समतेचा संदेश आपण पुढे घेऊन जाऊया एवढीच विनंती करतो. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.